नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आपल्या नाणेमाची धबधबा म्हणजे आपलं जे आजचे पर्यटन स्थळ आहे त्या नाणेमाची धबधब्याजवळ आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर एक सुखद आनंद मिळतो आणि खरं तर आश्चर्याचा धक्का बसतो, कारण इतक्या उंचावरून पडणारा हा धबधबा मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेला आहे. आणि हे ठिकाण आनंद याचाही होतो की हे ठिकाण जे आहे पर्यटन स्थळ ते आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची जी प्रसिद्धी आहे ती अगदी फक्त रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण देशामध्ये आहे. तर असं आजचं ठिकाण आहे रायगड जिल्ह्यामधील. तर नाणेमाची गावाजवळच हे ठिकाण आहे आणि एक हार्डली अर्धा तास चालल्यानंतर आपल्याला हे ठिकाणापर्यंत पोहोचायचं. सुरक्षित ट्रेक आहे, आम्ही सुरक्षित ट्रेक करत आहोत. तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे समोर. तर हा नजारा आहे या नाणेमाची धबधब्याचा. पण थोडा झूम करू म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की उंचावून पडतोय आणि तो नुसता उंचावून पडत नाही, तर त्याचा 2 टप्प्यात विभाजन झालेलं आहे. 2 टप्प्यात तो खाली जातो. जबरदस्त असा हा व्ह्यू आपल्याला खाली मिळतो आहे.